वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पालकमंत्री करण्यास मोठा विरोध होतोय, तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच वाशिमचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घ्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी मंदिराचा विकास झाला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांची कामं सुद्धा झाली। मात्र पोहरादेवीचा विकास झाला, वाशिम जिल्ह्याचा काही विकास झाला नाही। राज्यात नंदुरबार, धाराशिव, गडचिरोली आणि वाशिम या 4 जिल्ह्यांचा मागास जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलाय। माझ्याकडे असलेलं मागचं खातं हे कायम ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी, आणि म्हणून जे पालकमंत्री पद माझ्याकडे होतं तेही कायम ठेवतील असं वाटतं। वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर समस्या सुटता सुटत नाहीयेत। विकास कामं रखडलेली आहेत। तत्कालीन पालकमंत्री असलेले संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी क्षेत्राचाच विकास केला। कोट्यवधींचा निधी मिळूनही वाशिमचा विकास रखडलेला असल्यानं नागरिक संतप्त आहेत। या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही। जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। आमची अशी विनंती राहील की या जिल्ह्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या जिल्ह्याचं पालकत्व घेऊन या जिल्ह्याचा विकास करावा। वाशिम जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, रस्ते नाले नाहीत। त्यामुळे इतकी वर्ष या लोकप्रतिनिधींनी केलं तरी काय? प्रशासन लोकांच्या समस्या का सोडवत नाहीये असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। आमचं गावात जर केलं पुरा गल्ल्या आणि गटारचं पाणी एका सोयी ना पियाचं पाणी जर केलं आणि घरपंचायत केलं तर वोट देणार, नाही तर पुढच्या साली वोट घ्यायला आले ना तर कुरच पडतो त्याचा। वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रीपद घ्यावं, जेणेकरून या जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा आता वाशिम वासीय व्यक्त करतायत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।